गोवारीकर आहेत, माशेलकर आहेत, अनेक लोक आहेत. माशेलकर या माणसाने आज आम्हाला कळत नाही, आम्ही जातो खंडोबाला जातो, खंडोबाच्या इकडे जातो, आम्ही तुमचा काय त्याला काय हळद असते ना तिकडे भंडारा, आम्ही उधळतो तिकडे भंडारा म्हणजे काय हळदच ना. या हळदीवरती अमेरिकेने पेटंट सांगितलं होतं की हे नाही आमचं आहे म्हणून. अमेरिकेने जागतिक स्तरावरती आमचे माशेलकर भांडले आणि ते पेटंट भारतात मिळून आणलं की हळद आमची आहे. आम्ही रोज सकाळी देवाला लावताना हळद लावतो, कुंकू लावतो, पण आमच्या त्या हळदीचं पेटंट हे ज्या माणसाने आणलं आमच्याकडे आम्हाला माहित नाहीये, आम्हाला महत्वच नाही आमच्या माणसांचं. काही देणं घेणं नाहीये. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, महाराष्ट्रामधले संगीतकार, मराठी संगीतकार तर असंख्य होऊन गेले, पण देश पातळीवरचं, जागतिक पातळीवरचा लक्ष्मीकांत कुडाळकर, लक्ष्मीकांत प्यारलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते, आमच्या कुडाळमधले. आमचा मराठी माणूस होता. 6300 गाणी दिली आजपर्यंत. 6300 गाणी कशाला म्हणतात हो? काय आहे आमच्याकडे? लक्ष्मीकांत कुडाळकरांच्या नावाने आमच्याकडे काही आहे? छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची ओळख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख, ज्योतिराव फुले आमचे ही महाराष्ट्राची ओळख. हे मोठेच होते, ही मोठीच माणसं होती. लोकमान्य टिळक ही मोठीच माणसं होती. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवढ्या गोष्टी आहेत. पूल आहेत, पुतळे तर भरपूरच आहेत. बाबासाहेबांच्या नावाने किती आहेत? अनेक रस्ते आहेत, अनेक गोष्टी आहेत. ज्योतिरावांच्या नावाने किती आहेत? पुतळे आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक चौक आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने किती आहेत? अनेक गोष्टी आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, स्मारक आहेत, पुतळे आहेत. इतर जी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाने आपण कधी काय करणार आहोत? ही स्मारक, हे चौक, हे पुतळे, अहो जगाला ओरडून बोंबलून सांगितलं पाहिजे आमच्याकडे कोण जन्माला आले. आणि ते फक्त महाराष्ट्रामध्ये आले, इतर भारताच्या कुठच्याही प्रांतात नाही आले. काँग्रेसची स्थापना याच महाराष्ट्रात झाली. आरएसएसचे सरसंघचालक झाले आजपर्यंत. किती झाले? माझ्या ते 5 झाले ना, बरोबर ना? 5 का 6 झाले? 6 झाले. या 6 पैकी 4 मराठी माणसं आहेत. म्हणजे या देशामध्ये सर्वात मोठे जे काही पक्ष किंवा संघटना ज्या काही उभ्या राहिल्या, आपण त्याच्याकडे ह्या पक्षाचा आहे, आपण तो त्या पक्षाचा आहे. अरे महाराष्ट्रातला आहे हे आपण का विसरतोय? लता मंगेशकर एवढी मोठी मोठी गायिका, भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावाने काय महाराष्ट्रामध्ये जरा सांगा मला. आत्ता आशाताई गेल्या. किशोरी आमोणकर, अहो भीमसेन अण्णा, भीमसेन जोशींच्या नावाने काय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. हे जर दुसऱ्या राज्यामध्ये जन्माला आले असते ना, त्यांनी ओरडून ओरडून जगाला सांगितलं असतं रे आमच्याकडे कोण रत्न जन्माला आली. आम्ही पडलोय कशामध्ये, सापडलोय कशामध्ये? आम्ही जातीपातीत सापडलोय. लोकमान्य टिळक ना ब्राह्मण होते, जाऊन ते आपल्याला काय करायचंय. महात्मा ज्योतिराव फुले ना माळी होते, आपल्याला काय करायचंय. बाबासाहेब आंबेडकर ते दलित होते, त्यांना काय आपल्याला काय करायचंय. शिवाजी महाराज ते काय मराठ्यांचे राजे. हे आमच्याकडेच सगळं सुरू, हे आम्हीच लोकांनी सुरू केलं. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये आम्ही विभागलं. आम्हीच आमच्या लेखकांना, कवींना, आम्ही सगळ्यांना आम्ही जातीमध्येच बघायला लागलो. पुस्तकाचं नाव नाही बघायचं, पुस्तकाचा लेखक बघायचा आणि त्याप्रमाणे पुस्तक विकत घ्यायचं की नाही घ्यायचं आम्ही ठरवायचं. कोण काय बोललंय याच्यावरती आम्हाला काही देणं घेणंच नाही रे. इतका विभागलेला,
इतका बेसावध मराठी माणसापेक्षा दुसरा माणूस नाही भूतलावरती. माझ्या मनातला जो महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, अहो महाराष्ट्र दरवेळेला बोलताना आम्ही आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणजे काय? म्हणजे काय आम्हाला कळतच नाही. बरं, अनेक सुशिक्षित लोक आहेत त्यांनाही समजत नाही. मी नेहमी सांगत असतो ना, माणूस सुशिक्षित असून उपयोगाचा नाहीये, तो माणूस सुज्ञ असावा लागतो. ते मध्यंतरी काय ते झालं ना, ते काय सिंदूर काय ते युद्ध काय ते झालं सगळं, आणि मग सगळे जण सुरू झाले कराची ले लिया, इस्लामाबाद ले लिया, आणि काय अजून काय घेतलं, लाहोर ले लिया. साला म्हटलं हे काय, समजा उद्या लाहोर घेतलं तर लाहोरमध्ये सत्ता कोणाची? बाकी सगळं पाकिस्तानचं, मध्ये लाहोर फक्त भारताची. असं कसं होऊ शकतं? काही थापा मारतात आणि आमची लोक टाळ्या वाजवतात. घेतलं बरं का एकदाच लाहोर, जणू का हात सोडून आला होता तिकडनं. काही माहिती नाही कशाचा कशाला काय. आपल्या जगामध्ये आपल्याच विश्वामध्ये दंगलेले असतात, रमलेले असतात. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा, दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागतात. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागतात. माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात ज्या राज्याची राजभाषा आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग माझ्या सहकाऱ्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची. काय करायला पाहिजे होतं? सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी, आम्ही मराठी बोलणार नाही, तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाटी लावू, आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा, बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना. नाही आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलँड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं, ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास? मुंबईला चाललो, मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं. पण आम्हीच नाही, आम्हालाच काही वाटत नाही या गोष्टींचं. एखादा समोरचा काही बोलला की बाबा काय बॉम्बेला जाऊन आलो, आम्ही पण काही लक्ष देत नाही. मागे एका चित्रपटामध्ये केलं होतं त्यांनी. चित्रपटामध्ये बॉम्बे 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 उल्लेख होता. मला कळलं. म्हटलं जर नाही काढलं तर बांबू 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 एवढंच फक्त लक्षात ठेव. मग आले वटणीवरती. आम्हाला हे करायला का लागतंय? मी हे सतत जे बोलतोय, मी जे सतत तुम्हाला सांगतोय, हे का सांगतोय? हे सांगतोय एवढ्यासाठीच सांगतोय बाबांनो, मी खरंच सांगतोय तुम्हाला, ही इतकी भीषण वेळ आहे आत्ताची. सगळ्या बाजूनी इमारती उभ्या राहत आहेत. तुम्हाला कंट्रोल, तुमच्या हातातच कंट्रोल नाहीये. सगळ्या उद्योगपतींनी, बिल्डरांनी, सगळ्यांनी ताबा घेतलेला आहे.
तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे राहणार आहात, कसे जगणार आहात, कुठून फिरणार आहात, काय ह्याच्याशी त्याला काही कर्तव्य नाहीये. आणि आमच्याकडे राज्याच्या राज्य संपूर्ण सरेंडर झालेलं आहे. हे काय हेच राज्यकर्ते म्हणत नाही, ह्याच्या अगोदरची राज्यकर्ते सगळे बिल्डरांना आणि उद्योगपतींना सरेंडर होतात. आणि आज काय गोष्टी चालू आहेत हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय, तुमच्या डोळ्यात देखत सगळं बदलतंय, तुमच्या डोळ्यात देखत भाषा बदलतीये, तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगल प्रभात लोढासारखा माणूस आज तुमच्या नाकावर टिचून सांगतो, ज्यावेळेला आता गॅस सिलेंडर मिळत नव्हते त्यावेळेला सांगतो जैन लोकांसाठी म्हणून गॅस दिले जातील, गॅस पुरवठा केला जाईल, गॅस सिलेंडर दिले जातील जैन लोकांसाठी. महाराष्ट्र राज्याचा मंत्री जैन लोकांसाठी काम करणार. महाराष्ट्र राज्यासाठी काम करायला पाहिजे हे सोडून ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत एवढ्यासाठी होते कारण तुम्ही अंगावर जात नाही आणि आम्ही अंगावरती गेल्यानंतर तुम्ही बोलता हे कशाला अंगावर जात आहेत. पण हे त्याशिवाय होणार नाही. मला या विषयामध्ये बोलण्यासारख्या असंख्य अनेक गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींना एक कुठेतरी राजकीय किनार आहे म्हणून मला या व्यासपीठावर मांडायची नाहीये. नजीकच्या काळात ज्याला भाषण करीन त्याला टराटरा फाडून ठेवीन, पण आज नको. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र काय आहे हे एकदा तुम्ही जरा वाचा, समजून घ्या. ही माणसं कोण होती? मी फक्त तुम्हाला एक झरझर फक्त तुमच्यासमोर फक्त दाखवून घेतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय गमावलंय, खरं तर काय कमावलं होतं. दाखव. महाराज मगाशी सांगितलंच तुम्हाला यांच्याबद्दल काय, मी काय सांगणार. जा पुढे. संभाजीराजांबद्दल जा पुढे. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, हे सगळे आम्ही पुस्तकात बघितलेत, वाचले, लक्षात नाही, आम्हाला माहितीच नाही. झाशीची राणी लक्ष्मीबाई. मी गंमत सांगतो तुम्हाला, माझे एक मित्र आहेत, आता जाऊ देत, ते सोडून द्या. हा इथे आपला इथे काय जा पुढे, मागे जा जरा. हा लक्ष्मीबाईंचा पुतळा, हा इथे पुतळा आहे नाही का, हा बालगंधर्वच्या इकडे. मी गाडी चालवत होतो, माझ्या बाजूला बसले होते, तर मी म्हटलं, असं बघितलं, म्हटलं काय लक्ष्मीबाईंचा पुतळा केलाय, सुंदर केलाय ना. हो हो छान केला. झाशीच्या राणींसारखा पण दिसतो ना. मी बोललोच नाही पुढे. मी पुढचा प्रवास मी सहज नुसतं न बोलताच आलो. मी म्हटलं जाऊ दे, मरू द्यायला काय समजून सांगणार. हे आमचं ज्ञान चाकवा. एक मिनिट मागे जा. हे भाऊ लक्ष्मण अजिंक्य हे आपल्याला माहिती नसतील, परंतु मुंबईतला भाऊचा धक्का यांनी बांधला. जिथे कोकणामध्ये येणाऱ्या सगळ्या बोटी ज्या यायच्या त्यांच्यासाठी जो धक्का बांधला गेला. हे जे सांगतात ना मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काय, पुढे जा. नाना जगन्नाथ शंकर शेठ. मी फक्त तुमचं त्यांचं वक्तव्य वाचून दाखवतो मला. जगन्नाथ शंकर शेठ. शिक्षण, वाहतूक आणि संस्था उभ्या करत त्यांनी मुंबईला केवळ व्यापार केंद्र न ठेवता विचारांचं महानगर बनवलं. यांचं सगळ्यात मोठे कॉन्ट्रीब्युशन ब्रिटिशांच्या बरोबरीने, म्हणजे माणसं आमची शिकली पाहिजेत, ब्रिटिशांचा काळ होता, त्यांना बरोबर घेऊन पण भारतासाठी, आपल्या माणसांसाठी त्यांनी शाळा कॉलेज उभी केली. कोणती? एल्फिन्स्टन कॉलेज यांच्यामुळे, विल्सन कॉलेज यांच्यामुळे, सर जे स्कूल ऑफ आर्ट यांच्यामुळे, ग्रँड मेडिकल यांच्यामुळे. हे या माणसामुळे झालेलं आहे. आम्हाला काही त्याचं पडलेलं नाहीये. कोण नाना शंकर शेठ, कोण आहे ती माणसं, काही देणं घेणं नाही आम्हाला. जा पुढे. सीताराम खंडेराव वैद्य. सीताराम खंडेराव वैद्य तुम्ही ऐकाल ना, हे आर्किटेक्ट होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जिथे राहतो बरोबर त्याच्या मागच्या बाजूला यांचे मला असं वाटतं नातू राहत होते. नातू
रमेश वैद्य म्हणून, बरं का. यांनी काय केलं, हे आर्किटेक्ट असताना ह्यांनी काय केलंय, काय बांधलंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे मुंबईचं ते यांनी बांधलं. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये यांचा हात होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस याचे पण ते आर्किटेक्ट होते. आपल्याला वाटतं मराठी माणसांनी काय केले, सगळं इंग्रजांनी केले. आर्किटेक्ट